थांबा, हा व्हिडिओ स्क्रोल करण्याआधी एक प्रश्न स्वतःला विचारा. यूट्यूबवर लाखो करोडो व्हिडिओ आहेत, पण आज या क्षणी तुमच्या स्क्रीनवर हा व्हिडिओ का आला? कधी कधी असं म्हणतात, जेव्हा मनात दुःख, चिंता, नशिबाची भीती असते तेव्हा भगवान शिव स्वतः आपल्या भक्ताला मार्ग दाखवतात. आणि कदाचित म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. नोकरीची चिंता, पैशाची अडचण, कुटुंबातील समस्या, मनातील दुःख. महादेव म्हणतात, जो माझं स्मरण करतो त्याला मी कधीच एकटं सोडत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की महादेव आज ते तुम्हाला आणलं आहे, तर कमेंट मध्ये जय शिवशंकर असे लिहा आणि हा व्हिडिओ पूर्ण ऐका, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी महादेवाची कथा, त्यामुळे एका गरीब भक्ताचं नशीब एका रात्रीत बदललं. एकेकाळी हिमालयातून वाहणाऱ्या पवित्र गंगेच्या तीरावर भगवान शिव आणि माता पार्वती शांतपणे बसले होते. संध्याकाळची वेळ होती. आकाशात चंद्र उगवत होता आणि गंगेच्या पाण्यावर त्याचे तेज चमकत होते. त्या दिव्य वातावरणात अचानक एक पांढरी शुभ्र गाय तेथे आली. ती नम्रपणे भगवान शिवांसमोर उभी राहिली. भगवान भोलेनाथ प्रेमाने हसले आणि म्हणाले, गाय माते, तुम्ही या पवित्र स्थळी कशासाठी आलात? गाय नम्रपणे म्हणाली, हे महादेव, पृथ्वीवरचे लोक अनेक संकटांनी त्रस्त झाले आहेत. कोणाला गरिबी आहे, कोणाला रोग आहे, कोणाला कर्ज आणि अनेक जण दुःखाने भरलेले जीवन जगत आहेत. माझा एक प्रश्न आहे प्रभू, मनुष्याच्या जीवनातील इतके मोठे दुःख कसे संपते? गायीचा प्रश्न ऐकून भगवान शिव क्षणभर शांत झाले. मग ते म्हणाले, काय माते, तुमचा प्रश्न खूप गंभीर आहे. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी प्रत्येक मनुष्याला जीवनाचा खरा मार्ग दाखवते. मित्रांनो, आज जी कथा तुम्ही ऐकणार आहात ती आहे अशाच एका मुलाची, जो कधी अनाथ होता, जंगलात भटकत होता, पण नंतर आपल्या धैर्य, बुद्धी आणि परिश्रमाने तो एका महान स्थानावर पोहोचला. भगवान शिव म्हणाले, चंद्रपूर नावाच्या एका समृद्ध नगरात विक्रमसिंह नावाचा एक न्यायप्रिय राजा राज्य करत होता. एके दिवशी संध्याकाळी राजा जंगलात शिकार करून परत येत होता. तेव्हा त्यांच्या नजरेसमोर एक विचित्र दृश्य आले. जंगलाच्या मध्यभागी एक चिता जळत होती आणि त्या चितेसमोर सुमारे 10 वर्षाचा एक लहान मुलगा उभा होता. त्या चितेसमोर तो लहान मुलगा रडत होता आणि म्हणत होता, आई, मी तुला वचन देतो, मी एक दिवस मोठा माणूस बनेन. राजा घोड्यावरून उतरला आणि त्या मुलाजवळ गेला. राजा म्हणाला, बाळा, तू कोण आहेस? मुलगा म्हणाला, माझे नाव आहे भीमसेन. माझे आई वडील आता या जगात नाहीत. तो पुढे सांगू लागला की त्याच्या आई वडिलांनी प्रेमविवाह केला होता, त्यामुळे आजोबांनी त्यांना घरातून काढून टाकले होते. त्याचे आजोबा खूपच श्रीमंत होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याचे वडील बागेत फिरत असताना त्यांना साप चावला, तर आजोबांनी त्याचं नावही त्याच्या आईवरती घातलं आणि त्याचे वडील मरण पावले. त्यामुळे आजोबांनी त्याच्या आईलाही गर्भवती असताना घरातून बाहेर काढलं. काही दिवसापूर्वी त्याची आईही मरण पावली. हे ऐकून राजा द्रवला. तो म्हणाला, बाळा, आता तू माझ्यासोबत राजवाड्यात चल, तेथे तुला शिक्षण मिळाले. भीमसेन राजवाड्यात राहू लागला. राजा त्याला आपल्या मुलासारखे वागवत होता, पण राणीला हे आवडत नव्हते. एक दिवस जेवताना राजकुमारांना सोन्याच्या ताटात जेवण दिले गेले आणि भीमसेन साध्या पानावर. भीमसेनला हे खूप वाईट वाटले. तो म्हणाला, राणी माता, भेदभाव का? राणी रागाने म्हणाली, तू राजकुमार नाहीस. हे ऐकून भीमसेन दुखावला. त्या रात्री तो राजवाडा सोडून जंगलात निघून गेला. जंगलात अनेक वर्ष भटकताना भीमसेन कठोर बनला. हळूहळू तो डाकू बनला. लोक त्याला घाबरू लागले. गावकऱ्यांनी एक दिवस त्याला पकडण्याचा निर्णय घेतला. भीमसेन पळत पळत एका ऋषीच्या आश्रमात पोहोचला. त्या ऋषीने त्याला विचारलं, तू एवढा घाबरलेला का आहेस? भीमसेनने सर्व सत्य सांगितले. ऋषी म्हणाले, बाळा, चुकीचा मार्ग सोड, ज्ञानाचा मार्ग स्वीकार.
ऋषीने त्याला 2 मोठे दगड डोक्यावर ठेवायला सांगितले. डोंगर चढताना तो थकला. ऋषी म्हणाले, हे दगड तुझ्या पापाचे ओझे आहेत. भीमसेन आपले चुकीचे जीवन सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने लुटलेले धन गरिबांमध्ये वाटले आणि आश्रमात राहून शिक्षण घेतले. काही वर्षांनी भीमसेन अत्यंत बुद्धिमान बनला. ऋषीने त्याला आशीर्वाद दिला, आता जगात जा आणि या लोकांची सेवा कर. भीमसेन चंद्रपूर शहरात परतला. त्यावेळी चंद्रपूर राज्यात मंत्रीपद रिक्त होते. राजाने 2 तरुणांची परीक्षा घेण्याचे ठरवले. दोघांनाही सोन्याची तलवार देऊन वेगवेगळ्या राज्यात पाठवले. सारंग नावाच्या तरुणाने तलवारीवरील लाल चिन्हाचा अर्थ युद्ध असा सांगितला, पण भीमसेन म्हणाला, हे मैत्रीचं प्रतीक आहे. त्या बुद्धिमत्तेमुळे युद्ध टळले. राजा खूप आनंदी झाला. राजाने त्याला मंत्री बनवलं. जेव्हा तो राजवाड्यात जेवायला बसला तेव्हा त्याने सोन्याचे ताट मागितले. राणीला अचानक आठवले, तोच लहान मुलगा. भीमसेन म्हणाला, राणी माता, त्या दिवशी तुमच्या अपमानामुळेच मला मोठं होण्याची प्रेरणा मिळाली. राजा आणि राणी दोघेही भावूक झाले. कथा संपून भगवान शिव गायीला म्हणाले, पाहिलेस का गाय माते, मनुष्याचे दुःख परिश्रम, भक्ती आणि योग्य मार्गानेच संपते. गाय नम्रपणे म्हणाली, हे महादेव, आज मला उत्तर मिळाले. मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की धैर्य, ज्ञान आणि चांगले कर्म मनुष्याचे नशीब बदलू शकतात. सांब सदाशिव. ओम नमः शिवाय.